नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची एकंदरीत ऊर्जा काय आहे आणि तुमच्यासाठी ब्रह्मांडाचं मार्गदर्शन काय आहे. हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. पहिलं कार्ड आहे द हायरोफंट. हे कार्ड सांगतंय की एखादी गुरु व्यक्ती किंवा एखादा अशी कोणीतरी व्यक्ती ज्याद्वारे तुम्ही काही गोष्टी शिकाल, अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्ही ज्ञानी बनत आहात आणि हे कार्ड सांगतंय की तुमच्याकडे लोक जी मार्गदर्शनाला येतील त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करणार आहात. पेज ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही एक नवीन सुरुवात करत आहात. जे अवघड वाटतंय किंवा जिथे गोष्टी आधी केलेल्या नाहीयेत किंवा काही ना काही संदेश, महत्वाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, जो तुमच्या ध्येयाशी संबंधित असेल. किंवा हे जे तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं शिकत आहात त्याबाबतचा संदेश तुमच्याकडे येतोय किंवा आलेला आहे, कारण ही एकंदरीत ऊर्जा आपण पाहत आहोत. 5 ऑफ पेंटॅकल ही तुमची अशी ऊर्जा आहे जिथे तुम्ही नकारात्मक होता, तुम्हाला दुर्बल वाटत होतं, तर ती जी ऊर्जा आहे ती निघून जात आहे, कारण गुरु तुमच्या आयुष्यात येत आहेत किंवा हे असं ज्ञान तुम्हाला प्राप्त होत आहे ज्यामुळे तुम्ही समृद्ध होणार आहात, ज्यामुळे तुमच्यामध्ये जी भीती आहे, आत्ताच्या काळात जे शिक्षण आवश्यक आहे ते तुम्ही शिक्षण घेणार आहात आणि त्यामुळे तुमच्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होणार आहे. द फूलचं कार्ड मध्यावर आहे. हे सांगतंय की एक नवीन सुरुवात तुम्ही विश्वासाने करायला जात आहात. फोर ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही आरामात आहात, तुम्हाला बरं वाटतंय, तुमचं हिलिंग चांगलं झालेलं आहे. जे काही झालंय, जे काही तुमच्या आयुष्यात चालू आहे त्यामुळे तुमच्यामध्ये जी दुर्बलता होती किंवा भीती होती किंवा अशी काहीतरी नकारात्मक ऊर्जा जी तुम्हाला दुर्बल करत होती, तर ती नकारात्मकता जातीये. तुम्ही स्वतःला चांगले विचार देताय, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात का घडतायत? कारण तुम्ही सकारात्मक बनत आहात, तुम्ही स्वतःवर प्रेम करत आहात, स्वतःला वेळ देत आहात. यामुळे तुमचा उपचार होतोय. तुमच्या मध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, ज्या काही अशा बाजू आहेत ज्यामुळे तुम्ही नकारात्मक होता, असे जे दुर्गुण आहेत त्यावर तुम्ही काम करत आहात. यामुळे तुमचा उपचार होतोय किंवा ज्या गोष्टी आपल्याला दुःख देतात, आपण कधी कधी असं काहीतरी वागतो ज्यामुळे आपल्यालाच नंतर वाईट वाटतं, आपण असं का वागलो. तर अशा ज्या काही दाबलेल्या गोष्टी आहेत, जे मन तुमचं मानत नसतं पण तरी सुद्धा आपण असे चुकीचे जे वागतो, तर तिथे तुमचा उपचार होतोय, तुमची प्रार्थना ऐकली जाते आणि हे कार्ड सांगतंय की तुम्ही स्वतःला वेळ देत आहात, स्वतःवर प्रेम करत आहात, स्वतःशी जोडले जात आहात आणि त्यामुळे भाग्योदय होतोय. हा सूर्य इथे कशाचं प्रतीक आहे? तर तुमच्या सकारात्मक ऊर्जेचं तो प्रतीक आहे.
इथे समृद्धी सुद्धा आहे, हिरवगार शेत आहे. म्हणजे तुमचा हा विचार, हा तुमचा दृष्टिकोन तुम्हाला समृद्धी देणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला बरं करणार आहे, तुम्हाला हलकं करणार आहे. तुमचा भार कमी होतोय. जे दुःख होतं ते दूर होतंय. 7 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड, तुम्ही काहीतरी प्रयत्न करत आहात आणि वाट पाहत आहात. कदाचित तुम्ही आतापर्यंत अनेक गोष्टी केल्या आहेत आणि त्या बाबतीत तुम्ही असा काहीतरी विचार करत आहात की हे कसं करावं. हे कार्ड पण तेच सांगते. ही दोन्ही कार्ड्स काय सांगतायत की तुमच्याकडे बरंच काही आहे. तुम्ही बरेच प्रयत्न करत आहात, मेहनत घेत आहात आणि हे जे बीज तुम्ही पेरलेलं आहे त्याबाबत तुम्ही वाट पाहताय. तुम्ही नियोजन करताय की आता पुढे कसं करायचं. काही गोष्टींमुळे तुम्ही एका मर्यादित क्षेत्रामध्ये अडकलेले आहात. तुम्हाला खूप मोठी उंची तर गाठायची आहे, पण ती उंची गाठण्यासाठी आवश्यक गोष्टी अजून तुम्हाला तुमच्याकडे असायला हव्यात. तर त्यासाठी तुमची धडपड चालली आहे आणि म्हणूनच कदाचित हे जे ज्ञान तुम्ही घेताय एखाद्या व्यक्तीकडनं, ते याचसाठी, कारण जे ज्ञान आपल्याला आवश्यक आहे आत्ताच्या काळात ते घेणं महत्वाचं आहे. आपण जे काही करतोय, जिथे जिथे मेहनत करतोय तिथे नियोजन पण महत्वाचं आहे. पण आपल्याला जर बाहेर जायचं असेल, 4 जणांमध्ये वावरायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर ज्ञान घेणं महत्वाचं आहे. जे आत्ता आवश्यक आहे ते तुम्ही घेत आहात. आणि याचमुळे तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये येत आहात. स्टारची जी ऊर्जा आहे त्यामध्ये तिला आशा आहे की आपल्यामध्ये बदल होईल, आपल्यामध्ये परिवर्तन येईल आणि आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये मागे आहोत किंवा आपल्याला जे करणं आवश्यक आहे, आपल्या कार्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ती शिकायची तयारी स्टारच्या व्यक्तीमध्ये असते. नवीन गोष्टी शिकणं, जर चूक झालीये तर त्यासाठी काय करायला हवं किंवा आपल्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर कशी करता येईल, स्वतःला संतुलित कसं ठेवता येईल, या सगळ्या गोष्टी स्टारच्या ऊर्जेला कराव्या लागतात आणि ती ती सगळी लक्षणं इथे दिसतायत. तुम्ही मेहनत घेताय, तुम्ही प्रयत्न करत आहात स्वतःच्या बाबतीत आणि जे काही तुम्हाला ध्येय गाठायचं आहे त्या बाबतीत सुद्धा तुम्ही चांगले प्रयत्न करत आहात, योग्य दिशेने जात आहात. आणि म्हणूनच ह्या सगळ्या प्रयत्नांना तुम्हाला यश मिळणार आहे. चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. तुम्ही अशा एका शक्तिशाली ऊर्जेशी जोडले जात आहात, जिथे तुम्ही स्टार बनत आहात, जिथे तुम्ही मॅजिशियनच्या पॉवरमध्ये येत आहात. मॅजिशियनची पॉवर म्हणजे जे अशक्य, अवघड वाटतंय बाकीच्यांना, ते तुम्ही करताय किंवा तुमचीच अशी जी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला सांगायची की आपण हे कसं करणार, अशा प्रश्नचिन्ह जी पाडायची, तिथे तुम्ही ती गोष्ट करून दाखवत आहात. तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या सुविधा आहेत, त्यांचा उपयोग करून आणि ब्रह्मांडाशी जोडले जाऊन त्या शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला तर आहेच, पण तुमची जी क्षमता आहे तिचा उपयोग करून तुम्ही काहीतरी भव्य दिव्य करत आहात. ज्यामुळे सगळ्यांचीच प्रगती होते, तुमची प्रगती होते, बाकीच्यांची प्रगती होते आणि खूप सारी समृद्धी तुम्ही आकर्षित करीत आहात. हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे. हे का होतंय तुमच्या आयुष्यात? कारण तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला अचूक मार्गदर्शन करते. तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला संतुलित ठेवण्याबद्दल सांगते. ती सांगते की संतुलन आवश्यक आहे.
ती सांगते की शक्ती तुझ्याकडे आहे, पण त्या शक्तीचा उपयोग करण्यासाठी संतुलित राहणं महत्वाचं आहे. ही हाय प्रिस्टेसची ऊर्जा आहे. तुमच्याकडे खूप सारी रहस्य आहेत, पण तुम्ही आता गुपचूप आहात, तुम्ही पाहत आहात, निरीक्षण करत आहात. ही व्यक्ती म्हणजे तुम्ही एका अशा चांगल्या ऊर्जेमध्ये आहात, जिथे तुम्हाला खूप सारं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण तुम्ही आता मौन पाळलेलं आहे किंवा असं की तुम्ही निरीक्षण करत आहात. तुम्ही अभ्यास करत आहात सगळ्या गोष्टींचा. हळू-हळू पुढे जाणं तुम्ही पसंत केलेलं आहे. तुमची जी प्रगती आहे ती हळू-हळू होत आहे. आता आपण पाहूया ब्रह्मांडाला तुम्हाला काय सांगायचं आहे तुमच्या या स्थितीमध्ये. ही एकंदरीत तुमची ऊर्जा आतापर्यंत आपण पाहिली, पण ब्रह्मांडाला काय सांगायचं आहे. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे चॅरियटचं. हे कार्ड सांगतंय की तुम्ही एका योद्ध्याप्रमाणे अनेक लोकांचं नेतृत्व करत आहात. तुम्ही अनेक गोष्टींचा सामना करत आहात. तुमची आध्यात्मिक प्रगती होतेय. तुम्ही संतुलित सुद्धा आहात. संतुलित आहात याबद्दल ही दोन कार्ड सांगतायत. हाय प्रिस्टेसचं कार्ड सुद्धा आणि चॅरियटचं कार्ड सुद्धा. आणि चॅरियटचं कार्ड हे मोठं आहे, मेजर अर्केनाचं कार्ड आहे. हाय प्रिस्टेसचं कार्ड सुद्धा मेजर अर्केनाचं आहे आणि मॅजिशियनचं कार्ड सुद्धा मेजर अर्केनाचं कार्ड आहे. बरीचशी कार्ड हायरोफंट, द फूल, ही सगळी कार्ड, स्टारचं कार्ड, खूप मोठी कार्ड्स आहेत. म्हणजे खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये नक्की येणार आहे किंवा आलेलं आहे. हे कार्ड सुद्धा सांगतंय की खूप मोठा बदल, खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. आता आपण ओशोची कार्ड्स वापरू. ब्रह्मांडाला तुम्हाला काय सांगायचं आहे, काय संदेश आहे ब्रह्मांडाचा. ब्रह्मांड सांगतंय की जे स्वप्न पाहिलंय तुम्ही आता योग्य ते पाऊल उचललं पाहिजे. तुम्ही ती सुरुवात करणं महत्वाचं आहे. आता पुढे न ढकलता गोष्टी आत्ता करणं आवश्यक आहे. यातून काय होणार आहे तर तुमचा पुनर्जन्म होणार आहे. जी भीती तुमच्या मनात आहे, ज्यामुळे तुम्ही गोष्टी पुढे ढकलत आहात, आज नाही उद्या करूया, तर तिथे ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की तुम्हाला आता त्या गोष्टी आता करायच्या आहेत. आता निर्भय व्हायचंय आणि जे काही तुम्हाला येतंय ते तुम्हाला लोकांसमोर न्यायचंय, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. जे कार्य तुम्हाला करायचं आहे ते सुरुवात करायची आहे. ब्रह्मांड सांगतंय मी तुझ्या बरोबर आहे. तुम्हाला सर्व प्रकारची मदत, सहकार्य ब्रह्मांडाकडून मिळणार आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला पुढे जायला ब्रह्मांड सांगत आहे. तो धीर ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. आणि ब्रह्मांड काय सांगतंय की आता तुम्ही परिपक्व झालेले आहात. तुम्हाला कोणी अडकवून ठेवलंय का, तर ब्रह्मांड सांगतंय हा तुमचा विचार आहे. तुम्ही आजाद आहात, तुम्ही स्वतंत्र आहात. आतापर्यंत अनेक गोष्टी शिकत होतात तुम्ही, तर आता तुम्हाला ती उंच झेप घ्यायची आहे. अंतर्ज्ञान शक्ती आणि तुमची हृदयाची जी ऊर्जा आहे ती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे तुमचा आध्यात्मिक आलेख उंच होत जाणार आहे. तुम्ही त्या अद्भुत शक्तीशी जोडले जात आहात. तुमची शिवशक्ती ऊर्जा संतुलित आहे.
तुमच्यामध्ये मॅच्युरिटी येते, ब्रह्मांड सांगते तुम्ही परिपक्व होत आहात आणि त्यामुळेच तुम्ही एका नवीन यात्रेवर आता जात आहात. या नवीन यात्रेसाठी तुम्हाला साहस करणं आवश्यक आहे. ती नवीन सुरुवात आवश्यक आहे. आणि इथे इंटेन्सिटीचं हे कार्ड काय सांगतंय, की ते जे तुम्हाला साधायचं आहे, जे तुमचं ध्येय आहे, त्याकडे लक्ष ठेवा. त्यासाठी काय करायला हवं, त्याच्याबाबत विचार करा. हे सगळं तुम्हाला का मार्गदर्शन केलं जातंय? कारण तुम्ही एक योद्धा आहात आणि त्या योद्ध्याप्रमाणे तुम्हाला लढायचं आहे. तुम्हाला अवघड वाटणाऱ्या स्थितीमधून मार्ग काढायचा आहे. मोरॅलिटीचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला स्वतःमध्ये नम्रपणा आणायचा आहे. तुमची जी तत्व आहेत ती काय आहेत हे एकदा स्वतःला समजवायचंय. आपल्याला काय साधायचं आहे, आपण नेमकं काय करणार आहोत, आपण काय ठरवलेलं आहे. आणि ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की विश्वास ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी तुमची प्रगती साधणार आहेत. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहेच आणि ब्रह्मांड जे काही करत आहे त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही खूप उंची गाठणार आहात. तुम्ही खूप मोठी झेप घेणार आहात. कारण आता तुमची मैत्री झाली आहे स्वतःशी. आपण जे काही कार्य करतोय त्यामध्ये आपल्याला जर प्रगती साधायची असेल, आपली आध्यात्मिक उन्नती जर आपल्याला करायची असेल, तर आपली नकारात्मक जी बाजू आहे तिला समजून घेऊन तिला कसं संतुलित ठेवता येईल हे महत्वाचं आहे आणि आता ते तुम्हाला जमतंय. ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की तुम्ही आता संतुलित आहात, तुम्ही स्वतःवर प्रेम करताय, पण तुम्हाला पुढे सुद्धा हेच करायचंय, संतुलन ठेवायचंय, स्वतःच्या नकारात्मक ऊर्जेला समजून घ्यायचंय आणि तिला योग्य वळण लावायचंय. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.